नमस्कार, माझे नाव आनंदी. मी आज हे पुस्तक चिमणी आणि मोती याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. चिमणी आणि मोती हे पुस्तक शैलजा काळे यांनी लिहिलेलं आहे. याच्यात एक चिमणी आणि तिच्या मोतीबद्दल गोष्ट आहे. तो म्हणजे एक दिवशी चिमणी असते, ते खूप दाणे खायची आणि एक दिवस दाणे खाता खाता तिला त्यांच्या पिल्लांना नेता नेता तिला एक मोती दिसला. ते मोती त्याच्या घरट्यात घेऊन गेले आणि कावळ्याला तो मोती दिसला. कावळा खूप संतापला. त्याला वाटलं की माझ्याकडे असा मोती नाही आणि चिमणीकडे आहे. तर एक दिवस चिमणी दाणे टिपायला गेली, तर कावळा आला आणि मोती घेऊन गेला. मग चिमणी दाणे टिपून आली की मग चिमणीची पिल्लं तिला असं सांगतात, आपला मोती कावळ्या दादाने नेला. मग चिमणी कावळ्याच्या घरी जाते आणि म्हणते, कावळे दादा माझा मोती द्या. कावळे दादा काही ऐकत नाही, म्हणते मी